मित्रांनो, तुम्ही 13 वर्षाचे असताना काय करत होतात? आठवण बघा. बहुधा आपण 7वी 8वीत असू, व्हिडिओ गेम्स खेळत असू किंवा मित्रांसोबत गल्लीत क्रिकेट खेळताना खिडक्यांच्या काचा फोडत असू किंवा गोट्या खेळत असू. पण आज मी तुम्हाला अशा एका 13 वर्षाच्या मुलाची गोष्ट सांगणार आहे, ज्याने या वयात असा इतिहास रचलाय जो भल्याभल्यांना तिघजणांनाही जमलं नाही. वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी रणजी ट्रॉफी मध्ये पदार्पण, 13व्या वर्षी भारताच्या अंडर 19 टीम मध्ये शतक आणि IPL 2025च्या मेगा ऑक्शन मध्ये चक्क 1,10,00,000 रुपयाची बोली. होय मित्रांनो, आपण बोलतोय वैभव सूर्यवंशी या बिहारच्या वादळाबद्दल. पण हा 13 वर्षाचा मुलगा अचानक एवढा मोठा स्टार कसा बनला? त्याच्या वयावरून अचानक एवढा मोठा वाद का निर्माण झाला? त्यामागचे खरे सत्य काय आहे? चला तर मग एका सामान्य खेड्यातून थेट IPL पर्यंत पोहोचलेल्या या मुलाची संपूर्ण कहाणी आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेऊया. नमस्कार, मी विजन बोलतोय. विजन 360 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वैभवची कहाणी सुरुवात होते बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूर नावाच्या एका छोट्या गावातून. 27 मार्च 2011 रोजी जन्मलेला वैभवला क्रिकेटची आवड अगदी वयाच्या 4थ्या वर्षापासून लागली. तो जेव्हा लाकडी बॅट पकडायचा तेव्हा त्याचा स्टान्स आणि टायमिंग पाहून आजूबाजूचे लोक अचंबित व्हायचे. त्याचे वडील संजीव सूर्यवंशी हे स्वतः एक क्रिकेट प्रेमी होते आणि त्यांनी आपल्या मुलात लपलेलं एक मोठं टॅलेंट खूप आधीच ओळखलं होतं. त्यांनी ठरवलं होतं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी वैभवला भारतीय संघासाठी खेळताना पाहायचे. यशाचा रस्ता सोपा नसतो. गावात चांगल्या सोयी सुविधा नव्हत्या, म्हणून वडिलांनी स्वतःच्या घरामागेच एक छोटी खेळपट्टी तयार केली. पण त्यांना माहिती होतं की आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी हे पुरेसं नाहीये. म्हणूनच वैभवला योग्य ट्रेनिंग मिळावी यासाठी त्यांनी त्याला समस्तीपूरवरून थेट पटनाला नेले. तिथे एका प्रोफेशनल क्रिकेट अकॅडमीत त्याला दाखल केले. वैभव आणि त्याचे वडील सरावासाठी दर एका दिवसाआड 100 किलोमीटरचा प्रवास करत असत. डाव्या हाताने फलंदाजी करणारा वैभव रोज 5 ते 6 तास कठोर सराव करत असत. त्याची हीच मेहनत लवकरच रंग आणणार होती. वैभवच्या खऱ्या प्रवासाला सुरुवात झाली जेव्हा त्याने वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी आणि 284 दिवसाचा असताना बिहारकडून रणजी ट्रॉफी मध्ये पदार्पण केले. मित्रांनो, जरा विचार करा, 12व्या वर्षी अनेक मुलांना लेदर बॉलची भीती वाटते. तिथे हा वाघ मुंबई आणि इतर मोठ्या राज्यांच्या अनुभवी वेगवान गोलंदाजाचा सामना करत होता. सचिन तेंडुलकरने 15व्या वर्षी पदार्पण केले होते, पण वैभवने हा विक्रम 12व्या वर्षीच मोडीत काढला. यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. विनू मंकड ट्रॉफी मध्ये त्याने जबरदस्त धावा कुठल्या आणि त्याचे हे प्रदर्शन पाहून BCCIच्या निवड समितीने त्याला थेट इंडिया अंडर 19 संघात संधी दिली. आणि त्याने तिथे काय केलं? ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टेस्ट मॅच मध्ये अवघ्या 58 चेंडूत शतक ठोकलं. 13व्या वर्षाचा मुलगा 18-19 वर्षाच्या ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर्सना त्याच्याच भाषेत उत्तर दिलं होतं. पण मित्रांनो, जसजशी प्रसिद्धी वाढू लागते तसतसे काही प्रश्नही उभे राहिले. जिथे यश असते तिथे वादही निर्माण होतात. वैभवच्या बाबतीतही असेच घडले आणि एक मोठी एज कॉन्ट्रोवर्सी म्हणजे वयाचा वाद उभा राहिला. जेव्हा त्याचे ते लांबच लांब षटकार मारण्याचे व्हिडिओ व्हायरल झाले तेव्हा पाकिस्तानचा माजी क्रिकेटर जुनैद खान आणि अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर थेट प्रश्न उपस्थित केला की खरंच एक 13 वर्षाचा मुलगा एवढ्या ताकदीने आणि एवढे मोठे षटकार मारू शकतो का? यातच आणखी एक भर पडली, ती एका जुन्या व्हिडिओची. इंटरनेटवर 2023 मधील एक मुलाखत व्हायरल झाली ज्यामध्ये वैभवने कथितरित्या म्हटली की तो सप्टेंबर 2023 मध्ये 14 वर्षाचा होईल. या एका विधानामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली. लोक म्हणू लागले की त्याने वय लपवले आणि तो प्रत्यक्षात 15 किंवा 16 वर्षाचा असावा. पण मित्रांनो, या वादामागचे सत्य काही वेगळेच आहे. या आरोपावर त्यांचे वडील संजीव सूर्यवंशी आणि प्रशिक्षकांनी भक्कम पुराव्यासह स्पष्टीकरण दिले. त्यांनी स्पष्ट केले की 2019 मध्ये जेव्हा वैभव अवघ्या 8.5 वर्षाचा होता तेव्हाच BCCIने
त्याची बोन टेस्ट TW3 बोन एज टेस्ट केली होती. ही टेस्ट वयाची खात्री करण्यासाठी सर्वात प्रगत वैज्ञानिक पद्धत मानली जाते. वैभवने ती टेस्ट यशस्वीरित्या पास केली असून BCCI कडे त्याचे सर्व अधिकृत रेकॉर्ड्स आणि वैद्यकीय अहवाल क्लिअर आहेत. प्रशिक्षकाच्या मते या बोन टेस्टच्या प्रक्रियेमुळे आणि त्यातील +1 फॅक्टरच्या गणितामुळे कदाचित मुलाखतीत संवादात गोंधळ निर्माण झाला असावा, पण कागदोपत्री आणि वैज्ञानिक दृष्ट्या वैभवचे वय पूर्णपणे सत्य आहे आणि त्याच्या टॅलेंटवर संशय घेणे चुकीचे आहे. या वयाचा वाद बाजूला ठेवला तर वैभवच्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण आला तो IPL 2025 च्या मेगा ऑक्शन मध्ये. जेव्हा वैभवचे नाव ऑक्शन हॉल मध्ये पुकारले गेले तेव्हा त्याची बेस प्राइस होती फक्त 30 लाख रुपये. अनेकांना वाटलं 13 वर्षाच्या मुलावर कोण फ्रँचायझी बोली लावेल, पण दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स मध्ये त्याला विकत घेण्यासाठी जणू युद्धच सुरू झाले. 30 लाखावरून सुरू झालेली बोली 50 लाख, 80 लाख आणि पाहता पाहता चक्क 1,10 लाख रुपयावर जाऊन थांबली. राजस्थान रॉयल्सने त्याला आपल्या संघात सामील केले. ज्या वयात मुले पॉकेट मनीवर अवलंबून असतात त्या वयात वैभवने 1 कोटीहून अधिक रकमेचा मानकरी ठरला. पण राजस्थानने त्याच्यावर एवढा विश्वास का दाखवला? याचे उत्तर आहे राहुल द्रविड. तरुण खेळाडूंना घडवण्यात द्रविड सरांचा हात कोणीच धरू शकत नाही. आता संजू सॅमसन आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली वैभवला जो अनुभव मिळेल तो पैशापेक्षा कितीतरी पटीने मौल्यवान असेल. मित्रांनो, वैभव सूर्यवंशीची ही कथा फक्त एका क्रिकेटरची नाही, तर ती एका प्रचंड मोठ्या स्वप्नांची आणि अथक परिश्रमाची आहे. वय हा फक्त एक आकडा असतो आणि जर तुमच्यात जिद्द असेल तर कोणत्याही वयात जगाला तुमची दखल घ्यायला भाग पाडू शकता. हे वैभवने सिद्ध केले आहे. येणाऱ्या काळात जो भारतीय क्रिकेटचा एक मोठा स्तंभ बनेल यात शंका नाही. तुम्हाला काय वाटतं? वैभव सूर्यवंशी भविष्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासारखा मोठा फलंदाज बनू शकेल का? तुमचे विचार मला खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तोपर्यंत भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सखोल आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.